पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची घोषणाबाजी. खरगेंचं वाढतं वय पाहता त्यांनी बसून घोषणा द्याव्या. पंतप्रधान मोदींचा खरगेंना टोला. राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा सभात्याग करणाऱ्यांना कधीतरी उत्तर द्यावं लागणार. मोदींची सभात्याग करणाऱ्या विरोधकांवर टीका. पंतप्रधानांवर काँग्रेस महिला खासदारांचा हल्ल्याचा कट. मीच पंतप्रधानांना लोकसभेत न येण्यास सांगितलं. महिला सदस्य पंतप्रधानांपर्यंत पोहोचणं हे अयोग्य. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी काँग्रेस महिला खासदारांना खडसावलं. लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज स्थगित. अजित पवारांचा निधनापूर्वीचा व्हिडिओ समोर. झेडपी निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं दादांकडून आवाहन. बारामतीमध्ये अजित पवारांचं भव्य स्मारक होणार. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पार्थ पवार आणि जय पवार यांनी केली पाहणी. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करायला सुरुवात. डेटा रिकव्हरी नंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार. दादांच्या निधनानंतर विलिनीकरण प्रक्रियेचं राजकारण. एक गट म्हणतो चर्चा झाली, एक म्हणतो चर्चाच नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांची टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.